यशने स्वारीच्या चिठ्ठ्या लिहिलेल्या सुलक्षणा त्या घेऊन यशच्या रूममध्ये येता त्याच्या समोरच त्या फेकून देते. यशच्या खूप जिव्हारी लागतं. यशला ती सक्त ताकीद देते की जे करतोयस ते थांबव आता. तेव्हाच कावेरी यमुना यशच्या रूममध्ये प्रवेश करतात. जेव्हा सुलक्षणाची नजर कावेरीवरती पडते मग तर तिची तळपायाची आग मस्तकातच जाते. कारण यशवरती ती जास्त नाराज तर कावेरीमुळेच असते. आता मध्ये नाक खूप असते ती यमुना मुद्दाम सुलक्षणाला त्या दोघांच्या विरोधात फितवते. यशला म्हणते की अरे वा यश, काय लिहिलंय त्याच्यावरती? सॉरी मा विथ स्माइली. आणि तुम्हा दोघांना काय वाटतंय की तुम्ही एवढे पराक्रम करून आता स्वारीच्या चिठ्ठ्या लिहिल्या म्हणजे मा तुम्हाला माफ करेल का? मुद्दाम सुलक्षणाला ती टिवचते. कावेरीच्या विरोधात कान भरते. कावेरीपाशी येऊन तिला विचारते की काय ग कावेरी, नाही म्हणजे तू मला सांग की आमच्या उदयदादासोबत तू किती दिवस संसार केलायस? नाही म्हणजे ती गोष्ट वेगळी आहे की तू आमच्या घरी राहत नव्हतीस ना. आमच्या घरातल्या चालीरीती, आमच्या घरातल्या पद्धती, सगळ्यांच्या वागण्याच्या बोलण्याच्या पद्धती याच्याबद्दल उदयदादाने कधीच तुला काहीच सांगितलं नाही आहे का? कावेरी चिडून चूप असते. इतक्यातच तिथे नेमका श्रीकांत येतो. तो दारात थांबून त्यांचं बोलणं ऐकतो. यमुना विचारते की बरं जाऊ देत, तुला सांगितलं नाही आहे असं आपण गृहीत धरू, परंतु गेले कित्येक दिवस तू आमच्या घरात राहतेस ना. आम्ही बोलतो कसे, वागतो कसे, राहतो कसे हे सगळं तू नोटीस केलंच असतील की. एक गोष्ट तर तुझ्या चांगलीच लक्षात आले असेल की आमच्या घरात आमच्या माचं म्हणणं कधीच कोणी नाकारत नाही. परंतु नाही, कशासाठी असतात ग तुझे हे बंड? तुला ना मा जे सांगेल त्याच्या उलटच करायचं असतं नाही का? बरं, हे सगळं स्वतः एकटी करून गप्प नाही बसलीस तू, तर आमच्या यशला सुद्धा फितवलंच. काय भरवलं का तू त्याच्या डोक्यामध्ये? सांग ना. यमुना काय फक्त कावेरीला जाब विचारून गप्प नाही बसत, तर यमुना तिच्यावरती गंभीर आरोपही करते की जो मुलगा इतक्या वर्षामध्ये त्याने कधी माचं म्हणणं डावलं नव्हतं, या दोघांमध्ये कधी वादच झाला नव्हता. अगं वादच सोड, तो मुलगा कधीच त्याच्या माच्या अगेन्स्ट गेला नव्हता. आज तो तिच्यापासून गोष्टी लपवतोय, फसवतोय तिला. आणि हे सगळं जे केलंयस ना ते तुझ्यामुळे. तू त्या दोघांचं नातं तोडलंयस. यमुनाने सुलक्षणासमोर कावेरीला चुकीचं ठरवून तिच्या नजरेतून आणखीनच खाली पाडलेलं तर असतंच. आता ती तिची गाडी घसरते ती यशवरती. यशला जाऊन विचारते की काय रे, तुला पण कळत नाही का? लहान बाळ आहेस का तू की तुला प्रत्येक गोष्ट समजावावी लागते? प्रत्येक वेळेस हिचं तू का ऐकतोयस? का तू माझ्या अगेन्स्ट जातोयस? तेव्हा सुलक्षणा यमुनाला म्हणते की थांब, मला माझ्यामुळे या घरात वाद झालेले चालणार नाही आहेत. सुलक्षणा यमुनाला चांगलंच खडसावते की बस कर, परत परत तेच बोलणं बंद कर. यमुना पुढे काही बोलणार तर तिला स्पष्ट सांगते की मी तुला माझं वकीलपत्र दिलेलं नाही आहे, त्यामुळे तोंड बंदच ठेव. आता यमुनाचा स्वतःचाच एवढा अपमान झाला आहे म्हटल्यानंतर ती थोडीच तिथे थांबणार आहे, निघून जाते तिथून. त्यानंतर सुलक्षणा यश कावेरी दोघांवरती रागात एक कटाक्ष टाकते आणि ती तेथून निघून जाणार तर तिच्या पायात त्या चिठ्ठ्या उडून येतात. तेव्हा सुलक्षणा जागीत थांबते. कावेरी खूप खुश होत पाहते आणि यशला ती खुणावते. कारण सुलक्षणाने ती चिठ्ठी हातात उचलून धरलेली असते आणि सुलक्षणा थोडी इमोशनली होते. परंतु ज्या वेळेस यश कौतुकाने सुलक्षणाला पाहायला येतो तेव्हा मात्र ती चिठ्ठी ती चुरगाळून फेकून निघून जाते. परत यशला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा पाठोपाठ श्रीकांत सुद्धा तेथून निघून जातो. दुखावलेले यशची कावेरी समजूत घालते, बघितलंस, कोणी काहीही म्हणालं तरी सुद्धा मा ह्या तुमच्याच आई आहेत. कारण तुम्ही लिहिलेली त्यांच्यासाठीची चिठ्ठी त्यांना फेकून नाही देता आली, त्या सोबत घेऊन गेल्या. मला खात्री आहे त्या एक दिवस तुम्हाला नक्की माफ करतील. त्या दुखावल्या गेल्या आहेत म्हणून फक्त तुमच्यावरती नाराज आहेत. परंतु माझ्यावरती विश्वास ठेवा यश, लवकरच त्या तुम्हाला माफ करून टाकतील. कावेरीच्या बोलण्याने यशला धीर येतो आणि अगदी जसं कावेरी म्हणाली तसंच सुलक्षणाचं यशवरती सर्वात जास्त प्रेम असतं. जेव्हा ती रूममध्ये येते तेव्हा मात्र यश समोर कठोर असलेली त्याची मा अचानक हळवी होऊन जाते. रूममध्ये येता क्षणी श्रीकांत सुलक्षणाला विचारतो की अहो मंडळी, नेमकं काय झालंय तुम्हाला?
तेव्हा सुलक्षणा सांगते की मला कावेरीबद्दल काही बोलायचंच नाही आहे. श्रीकांत तिचा भ्रम दूर करतो की मी कावेरीबद्दल बोलतच नाही आहे, मी तर यशबद्दल बोलतोय. काय झालंय तुम्हाला? तेव्हा सुलक्षणा मनावरती दगड ठेवून श्रीकांतला म्हणते की माहीत नाही, मला नक्की काय झालंय ते कळतच नाही आहे, परंतु माझ्या डोळ्यात देखत सगळं कसं विखुरलं जात आहे. सुलक्षणाच्या बोलण्याचा श्रीकांतला धक्काच बसतो. तोचपर्यंत मंदार धर्माधिकारीच्या घरी पोहोचतो. जेव्हा निशा दरवाजा उघडते, मंदारला पाहून ती अचंबित होऊन जाते. मंदार तिला निरोप देतो की मी बाहेर गार्डनमध्ये थांबलोय, ही गोष्ट तुम्ही जाऊन काकांना सांगाल का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. निशा मंदारला होकार देऊन श्रीकांतच्या रूमकडे यायला निघते. सुलक्षणाच्या मनात कावेरीच्या विरुद्ध इतका राग का भरलाय त्याबद्दल ती श्रीकांतला सांगते. मला फक्त माझी दोन्ही मुलं माझ्या जवळ हवी होती. एवढी छोटीशी अपेक्षा ही अवाजवी आहे का? आपलं एकत्रित छान असलेले कुटुंब, अचानक ती मुलगी काय आपल्या आयुष्यात आली आणि सगळं उद्ध्वस्त झालं. आधी तिने माझ्या मोठ्या मुलाला उदयला आपल्यापासून लांब केलं, ज्याचा की अजूनही पत्ता नाहीये. आणि आता यश त्या मुलीच्या पायी माझ्याशी खोटं बोलतोय, माझी फसवणूक करतोय. यश पूर्वी असा कधीच वागला नव्हता. मग आता तुम्हीच मला सांगा की काय करायचं आहे. मी एक आई म्हणून माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही त्या मुलीला माफ करू शकला असता का? सांगा ना, बोला ना, तुम्ही माफ केलं असतं का? दोघेही हळवे होऊन जातात. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. इतक्यातच नेमकी निशा येते. निशा जेव्हा श्रीकांतला काका अशी हाक मारते तेव्हा हे दोघेही सावध होतात आणि आपले अश्रू पुसतात. निशा निरोप देते की त्या दिवशी तुम्हाला जे सोडायला आले होते ना, ते तुम्हाला परत भेटायला आले आहेत. तेव्हा श्रीकांत विचारतो की मकरंद पाटील? निशा म्हणते की हो, तेच आले आहेत आणि ती तेथून निघून जाते. श्रीकांत बाहेर मंदारला भेटायला येतो तेव्हा सुलक्षणा मात्र खूप व्याकुळ होऊन रडायला लागते. तिला तिचे अश्रू थांबवता येतच नाहीत. खरं तर ती उदयच्या आठवणींमध्ये रडत असते आणि यश तिच्यापासून दुरावलाय त्यासाठीही. काकू बाहेरून आली असता तिची नजर मंदारवरती पडते आणि ती मंदारला घरात येण्यासाठी आग्रह धरते. तेव्हा मंदार सांगतो की नाही, असू देत, मला फक्त काकांना भेटायचं होतं. काकू मंदारला विचारते की आता तुम्हाला घरातच यायचं नाही आहे म्हटल्यानंतर इथेच बसणार असताल तर मी तुमच्यासाठी मसाल्याचा चहा घेऊन येते. तेव्हा मंदार तिला सांगतो की नाही काकू, ब्लॅक कॉफी. काकू घरात निघून जाताच मंदारचा वाईट हेतू असतो. तो मनोमन विचार करतो की घरात तर येणारच आहे मी तुमच्या, परंतु योग्य वेळ आली की. मंदार विचार करतो की घरातले सगळेच जण एक एक करून मला भेटून जात आहेत, परंतु जी या घरात लपून बसली आहे ती कावेरी मात्र मला का भेटत नाही आहे. इकडे यश अस्वस्थ असतानाच कावेरी त्याच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन जाते की यश. असे हाक मारताच यश तिला वैतागून म्हणतो की बघताय ना तुम्ही, एवढे सगळं करूनही काहीच उपयोग नाही झाला, माचा राग जातच नाही आहे. तेव्हा कावेरी त्याला आनंदाची बातमी देते की यश, अहो तुम्हीच विचार करा, मा जर तुमच्यावरती नाराज असत्या तर त्यांनी त्या चिठ्ठ्या फाडल्या असत्या. त्या चिठ्ठ्या त्यांनी फाडल्याही नाहीत किंवा त्या तोंडासमोर नको म्हणून चाळूनही नाहीत टाकल्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही मला चिठ्ठीसोबत जी फुलं दिली होती ना, ती त्यांनी देवाला वाहिली आहेत. कावेरीने आनंदाची बातमी देताच यश अचंबित होऊन तिच्याकडे बघतो. यशला विश्वासच बसत नाही. यश तिला विचारतो की खरंच? तेव्हा कावेरी सांगते की हो. यशला खरं तर कावेरीचंच खूप नवल वाटतं. तो तिला आश्चर्याने विचारतो की परंतु मला एक सांगा की प्रत्येक गोष्टीतून तुम्ही एवढं चांगलं कसं काय शोधता, म्हणजे कुठून आणता एवढी पॉझिटिव्हिटी? तोचपर्यंत श्रीकांत मंदारची भेट घेतो. मंदार मकरंद पाटील म्हणून सगळ्यांची फसवणूक तर करत असतो आणि त्याच्या या नाटकाला सगळेच जण फसलेले सुद्धा असतात. इतक्यातच काकू त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येतात. तेव्हा मंदार चांगुलपणाचा आव आणत श्रीकांतला आपल्या जाळ्यात उडवतो. तो विचारतो की काका, मला आधी सांगा की तुमची तब्येत नक्की कशी आहे. काय ना, 2-3 दिवसासाठी मला महत्त्वाच्या कामाला सिंगापूरला जावं लागलं होतं. मग काय, मी काल परतलो आणि तडक सकाळी आज तुमच्या दारात आलो. म्हणजे मला ना तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती म्हणून. इतक्यातच निशा त्याचबरोबर यमुनासुद्धा तिथे हजर होतात. तेव्हा सगळ्यांना आपल्या बाजूने ओढवण्यासाठी
त्याच्या केलेल्या नाटकांवरती विश्वास बसण्यासाठी मंदारने गिफ्ट्स आणलेले असतात आणि तो जबरदस्ती प्रत्येकाच्या हाती गिफ्ट टेकत असतो. श्रीकांत, यमुना, काकूंना जेव्हा तो गिफ्ट देतो इतक्यातच संदीप येतो. तेव्हा काकू संदीपची ओळख मंदारला करून देतात की हा माझा मुलगा. मंदार संदीपची भेट घेतो. संदीप त्याला सांगतो की मी आत्ताच ऑफिसमधून आलोय, मला फ्रेश व्हावं लागेल, आणि तो घरात निघून जातो. काकू मात्र मनोमन त्याला शिव्याच घालते. काय मूर्ख आहे हा संदीप, इतक्या मोठ्या माणसांची ओळख करून घ्यायची सोडली आणि जाऊन आता रूममध्ये बायकोशी कुलूकुलू गप्पा मारत बसेल हा मूर्ख कुठचा. त्यानंतर मंदार जेव्हा निशाला गिफ्ट देतो तेव्हा निशा ते गिफ्ट स्वीकारतच नाही. इतक्यात सुलक्षणाच येते. सुलक्षणा म्हणते की आमची निशा अगदी योग्य बोलते. खरं तर हे सगळं करण्याची गरजच नव्हती. नाही म्हणजे तुम्ही एवढं प्रेमाने यांची चौकशी करण्यासाठी, यांना भेटण्यासाठी इथे येता, तेवढं पुरेसं आहे आमच्यासाठी. तेव्हा सगळेच जण गिफ्ट परत देऊन टाकतात. आता मंदारचा नाईलाज होतो. तो गिफ्ट परत घेतो. काकूंना मात्र ते गिफ्ट द्यावंसं वाटत नाही, परंतु सुलक्षणाला चांगलं माहिती असतो तिचा स्वभाव. मंदार पुढे नाटकीपणा करते. हो, नाही म्हणजे आमच्या वहिनी म्हणतात ते बरोबर आहे, हे सगळं आणायची काही गरज नव्हती तुम्हाला. मंदार आपलं इम्प्रेशन सुलक्षणावरती सुद्धा पाडतो. सुलक्षणाचा विश्वास त्याला संपादन करायचा असतो. तो म्हणतो की काकू, खरंच तुमच्यासारखी इतकी निस्वार्थी माणसं मला भेटली आहेत, यातच मी भरून पावलो. ती गिफ्ट स्वीकारले नाहीत म्हणून काय झालं? सुलक्षणाचं मन जिंकण्यासाठी आधीच तो एका दुसऱ्या प्लॅननिशी आलेला असतो. मंदार सुलक्षणासाठी भरपूर वस्तू घेऊन येतो, परंतु ती एक खून असते कावेरीला पटण्यासाठीची. कारण त्याने सांडगे, कोकम सरबत, त्यानंतर सुलक्षणाच्या टाचा दुखतात म्हणून औषधही आणलेलं असतं, आणि खाजा जो की त्याने निशासाठी खास आणलेलं असतं. निशाला सुद्धा मंदारचा गोड स्वभाव भावलेला असतं. मंदार सगळ्यांना सांगतो की सॉरी काकू, परंतु मला आता जावं लागेल, माझ्या काही मीटिंग्स बाकी आहेत ना, जास्त वेळ नाही थांबू शकत. त्यानंतर तो गिफ्ट उचलतो आणि विचार करतो की कावेरी, अगं फक्त थोडी कळ काढ. आता काही दिवसातच तुला माझी खरी ओळख पटणार आहे आणि मी एक दिवस तुझ्यासमोर नक्की येईन. त्यानंतर मंदार घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातो. मंदार तेथून निघून जात असतानाच कावेरीची नजर त्याच्यावरती पडते आणि कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती धावत बाहेर येते आणि विचारात पडते की हा मंदार होता का? हा नक्कीच मंदार होता का? तिच्या मनात भीती दाटून येते. आता ती त्याची खरी ओळख पटवायला जाणार इतक्यातच तिची पावलं अडखळतात. का माहिती? कारण अचानक चिकू रडायला लागतो. चिकूला भूक लागलेली असते. दूध घेण्यासाठी जेव्हा ती किचनमध्ये येते तेव्हा मात्र मंदारने तिच्यासाठी ठेवून गेलेली खून आता कावेरीला पडते. निशा त्या सगळ्या वस्तू घेऊन किचनमध्ये येते. त्या सगळ्या वस्तू पाहिल्यानंतर कावेरीला परत जबरदस्त धक्का बसतो. निशाला ती विचारते की हे सगळं कोणी दिले? तेव्हा निशा सांगते की त्या दिवशी नाही का काकांना ज्यांनी घरी आणून सोडलं होतं, काय त्यांचं नाव बरं? आणि विचार करून ती सांगते की मकरंद पाटील. हां, त्यांनी दिलं हे सगळं. कावेरी परत हादरलेली असते, कारण त्या सगळ्या वस्तू तर तिने गावातल्या बायकांकडून बनवून घेतलेल्या असतात आणि त्याचीच तर ती कंपनी सुरू करणार होती. कावेरी त्यातली एक वस्तू उचलून घेते आणि स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारते की हे तर आमच्या कुडाळचे प्रोडक्ट्स आहेत आणि हे मलम तर फक्त आमच्या गावीच बनतं. हे सगळं कोण घेऊन आलं असावं आणि तो नक्की मंदारच असेल अशी तिला खात्री पडते. तेव्हा निशा हाक मारून तिला भानावर आणते. कावेरीला अजूनही विश्वास बसत नसतो. विचार करत असते. तेव्हा पाठमोऱ्या पाहिलेल्या मंदारला तिची खात्री पडते की तो तोच होता, की मंदारच तिचा माग काढत घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. इतक्यातच विद्या येते आणि विद्या विचारते की अरे वा, कोकण मेवा, हे सगळं कोण घेऊन आलंय? तेव्हा निशा सांगते की मकरंद पाटील काकांना घरी सोडणारे. तेव्हा विद्याला त्यांचीही ओळख पडते. विद्या आता तिथे कावेरीलाच प्रश्न विचारते की अहो वहिनी, हे तर तुमच्याच गावचे प्रोडक्ट आहेत, बघा ना, याच्यावरती कुडाळ गौरव लिहिलंय. तेव्हा कावेरी फक्त हुंकारा देते. विद्या कावेरीला विचारते की म्हणजे ते तुमच्या गावचे आहेत की काय? तेव्हा निशा म्हणते की नाही ग, त्यांच्या राहणीमानावरून तरी वाटत नाही ते गावाकडचे असतील.
तेव्हा त्या दोघींची कुजबूज चालूच असते. विद्या तिला म्हणते की आता ते ऑनलाईन वगैरे सगळे निघले ना, बहुतेक ते गावाकडून मागवूनही घेत असतील. परंतु कावेरीच्या मनात मात्र प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं की नक्की काय खरं आहे. तिने त्या व्यक्तीला फक्त पाठमोरं बघितलंय, त्यामुळे तो मंदार आहे की नाही याची खात्रीच अजून पटलेली नसते. कावेरी स्वतःच्या मनाची समजूत घालते की बहुतेक या दोघी म्हणतायत तेच खरं असावं. तो मंदार नसेलच. परंतु का कोण जाणे, मला अस्वस्थ वाटतंय. जणू काही वादळापूर्वीची शांतता असल्यासारखं. काय खरं आणि काय खोटं हे अजूनही कावेरीला ठरवताच येत नाही. तर आजचा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडतंय. कावेरीने प्लॅन बनवलेला असतो आणि प्लॅनमध्ये चक्क घरातले सगळेच सामील झालेले असतात, म्हणजे काकू आणि यमुना सोडून. कारण त्यांना कावेरी आवडतच नाही ना. कावेरी प्लॅन समजावत असताना नेमके सुलक्षणाने तो प्लॅन ऐकलेला असतो की कावेरी सगळ्यांना प्लॅन समजावते. यशच्या पायाला लागलं असल्याचं फक्त नाटक करायचं, दिखावा करायचा आणि माचं मन जिंकून घ्यायचं, त्यांचा विश्वास जिंकून घ्यायचा. आणि हे सगळं कावेरी स्वतःच्या तोंडून बोलते हे पाहून तर सुलक्षणाच्या मनातला तिच्याविषयीचा राग आणखीनच उफाळलेला असतो. यशला घेऊन जेव्हा ती मंदिरात जाते तेव्हा मात्र यशला एक वेगळीच खात्री पटणार असते आणि कावेरीची खरी ओळखही घडणार असते. त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुल होईल का? कारण तो तर ऑलरेडी सुलक्षणाला कळलाय. मग ती यशला माफ करेल का? नक्की काय घडेल? पुढील भागात पाहणं मनोरंजक ठरेल.